भगवान गौतम हीच जिजाऊ जिने घडविले शिवछत्रपती या राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ मासा. शेतकऱ्याच्या मिरचीच्या देठालाही हात लावू नका. शेतकऱ्याच्या मिरचीच्या देठालाही हात लावू नका, नाहीतर तुमचे हात कलम केले जातील, असे स्वतःच्याच सेनेला बजावणारे छत्रपती शिवाजी राजे. सिंहाच्या जबड्यात घालून हात, सिंहाच्या जबड्यात घालून हात, मोदी नदात ही जात मराठ्यांची, स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजीराजे भोसले. या जगातील पहिली शिवजयंती साजरी करणारी खरा नीती हा जिमान माझा धर्म, बाकीचे अधर्म ज्योती म्हणे, असे म्हणणारे क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले. गुलामाला गुलामीची जाणीव करून द्या, गुलामाला गुलामीची जाणीव करून द्या, म्हणजे तो बंड करून उठेल. तुम्हाला आम्हाला गुलामीची जाणीव करून देणारे भारतरत्न विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. पृथ्वी ही शेषाच्या मस्तकावर आधारलेली नसून कष्टकरी कामकरी समाजाच्या तळहातावर बसलेली आहे, असा विज्ञानवादी विचार मांडणारे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे. वडिलांनी मुलगा नाही शिकवला, वडिलांनी मुलगा नाही शिकवला, तोही बापाचा भागीदार झाला. जसे जन्म देणे कर्तव्य त्याला, तसे शिक्षण देणे अगत्याचे, अशी ग्रामगीतेतून शिकवून देणारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज. दगडाच्या मूर्तीत देव नसून तुमच्या आमच्यात देव आहे, अशी शिकवण देणारे राष्ट्रसंत गाडगे महाराज. शिव तुझे नाव ठेविले, शिव तुझे नाव ठेविले पवित्र, छत्रपती सूत्र विश्वाचे छत्रपती शिवरायांना प्रेरणा देणारे छत्रपती शिवरायांचे खरे गुरु राष्ट्रसंत तुकाराम महाराज. या सर्व महापुरुषास मी दीक्षा संभाजी गदा दे सर्वप्रथम अभिवादन करते. काही माणसं मोठेपणा घेऊन जन्माला येतात, तर काही माणसांवर मोठेपणा हा लाभला जातो. तर काही माणसं सर्वसामान्य कुटुंबात जन्माला येऊन देखील आपल्या समाजाला मोठं करण्याचं स्वप्न पाहतात. त्यातीलच एक व्यक्तिमत्व म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले. आता महात्मा ज्योतिबा फुले आपल्याला समजून घ्यायचे असतील तर तो काळ आधी आपण समजून घेतला पाहिजे. मग नेमकी काय परिस्थिती होती त्या काळात? अहो, कुत्र्या मांजराचा इथल्या माणसाला बिटाळ होत नव्हता, मात्र हाडा माणसांचा मात्र इथल्या माणसांना बिटाळ होत. गळ्यात मडकं बांधून पाठीवरती खराटा बांधून वागवलं होतं अस्पृश्य समाजाला, आणि चुकून जरी त्यांची सावली उच्चवर्णीयांवरती पडलीच तर शनिवार वाड्यावरती नेऊन चाबकाचे फटके देण्यात येत होते. नवरा मेलेल्या बायकोला जिवंत जाळण्यात येत होतं, आणि जिवंत जळत असलेल्या पोरीला अभिमानानं बघत सती माता की जयची घोषणा देणारा पाप या समाजामध्ये होता. जळत असलेल्या बहिणीच्या सख्या भावाला किंकाळ ऐकायला येत नव्हत्या, आणि हा समाज नुसताच बधीर होत चालला होता रूढी परंपरांच्या ओझ्याखाली. या माता भगिनींचे अश्रू जर एकत्र केले तर समुद्र देखील कमी पडावा, आणि याच माता भगिनींच्या किंकाळ्या जर एकत्र केला तर ग्रहगोलांचा आवाज देखील कमी पडावा, इतकी भयान परिस्थिती याच महाराष्ट्रामध्ये होती. अहो, निसर्गानं निर्माण केलेलं पाणी, या पाण्यावरही उच्चवर्णीयांचीच मिळाली. दलित समाजाला या पाण्यासाठी देखील भीक मागावं लागत असेल. आणि अशा या काळात महात्मा ज्योतिबा फुलेंचा जन्म झाला. मूळचे गोरे आडनाव असणारे पण पेशव्यांच्या दरबारात फुलांचा व्यवसाय करणारे. गोरे आले का असं म्हणत पेशवे फुले आले का म्हणायला लागले, आणि गोऱ्यांचे गोविंदराव फुले झाले, आणि त्यांचे पुत्र महात्मा ज्योतिबा फुले झाले. फुले आडनाव असलं तरी त्यांच्या आयुष्यात वाटेवरती काटे अंथरण्याचं काम या समाजानं केलं. पण याच मातीतल्या, याच जातीतल्या, 18 पगड जातीतल्या लोकांच्या वाटेवरती फुलं पसरण्याचं काम ज्या महामानवानं केलं ते महात्मा ज्योतिबा फुले. असंच एकदा महात्मा ज्योतिबा फुले एका दलित वस्तीतनं जात होते, आणि त्या दलित वस्तीतनं जात असताना त्यांच्या असं लक्षात आलं की एक ज्ञाना नावाचा मुलगा आहे, अतिशय हुशार आहे, चाणाक्ष आहे, पण तो ज्ञाना नावाचा मुलगा मात्र ज्ञानापासून वंचित आहे, शिक्षणापासून वंचित आहे. ही गोष्ट समजतात महात्मा ज्योतिबांनी आपले मित्र असणारे, स्नेही असणारे मित्रच आहे, यांना पत्र लिहिलं आणि सांगितलं की एक ज्ञाना नावाचा मुलगा आहे, अतिशय हुशार आहे, चाणाक्ष. तो ज्ञाना नावाचा मुलगा मात्र ज्ञानापासून वंचित आहे, शिक्षणापासून वंचित आहे. त्याला तेवढं तुम्ही तुमच्या शाळेमध्ये घ्या, त्याला वाकड्यावरती बसू द्या, तेवढंच 2-4 अक्षरांची ओळख होईल. त्यावेळेस विचार साहेबांचा होकार आला. तसा तो ज्ञाना नावाचा मुलगा शाळेच्या दिशेने चालत चालत निघून गेला. तो ज्ञाना नावाचा मुलगा शाळेच्या दिशेने चालत चालत निघून गेला, आणि त्यावर तो वर्गाच्या जवळ गेला, आणि वर्गात पाऊल टाकणार तोच सगळी मुलं वर्गाच्या बाहेर आली. आता विचार साहेबांना काय कळलं? तेवढ्यात त्याच्यातलं एक पोरगं पुढे आला आणि म्हणाल, हा मुलगा जर वर्गात बसणार असेल तर आम्ही काही वर्गात बसणार नाही. विजय साहेब म्हणाले, अरे तो पाकळ्यावरती नाही बसणार, तो खाली जमिनीवरती चटईवरती बसल. त्याच्यातला दुसरा मुलगा पुढे आला आणि म्हणाला, गुरुजी चटई तर जमिनीवरच असते ना, जमिनीचा विटाळ, चटईचा विटाळ त्या जमिनीला होणार आणि जमिनीचा विटाळ आम्हाला होणार. जर हा मुलगा वर्गात बसेल तर आम्ही काही वर्गात बसणार नाही. हा प्रसंग त्या ज्ञाना नावाच्या मुलानं उघड्या डोळ्यानं पाहिला, आणि तोच ज्ञाना नावाचा मुलगा ती ज्ञानाची शाळा सोडून जो निघून गेला तो परत कधीच त्या ज्ञाना नावाच्या शाळेकडे फिरला.
ही गोष्ट ज्यावेळेस महात्मा ज्योतिबा फुलेंना समजली त्यावेळेस अतिशय राग आला. त्यांनी विचार केला की का असं होतं या समाजामध्ये. जर या समाजाला सुधारायचं असेल, अरे अथकपणे आम्ही या जमिनीवरती चाललो पण या मातीला आमचा कधी विटाळ झाला नाही. या सूर्यकिरणांनी रोज आम्हाला राज्याभिषेक घातला पण या सूर्यकिरणांना आमचा कधी विटाळ झाला नाही. तहानलं भागलं पाणी पेलं, ओढ्या नाल्यांचं पाणी पेलो त्या पाण्याला आमचा कधी विटाळ झाला नाही. उन्हातून भागलं थकून भागून आलो तर आम्ही त्या झाडाच्या सावलीत बसलो, त्या झाडाला आमचा विटाळ झाला नाही. इतकंच नाही तर चांभारानं शिवलेली चप्पल आम्ही घालतो, मग त्या चांभाराचा विटाळ का? अहो, गाडगं घडवणारा कुंभार, त्या गाडग्यातलं थंडगार पाणी आम्ही पितो, मग त्या कुंभाराचा विटाळ का? आणि या सगळ्या मागचं कारण जर काय असेल तर ते कारण आहे अज्ञान. विद्येविना मती गेली, मतीविना गती गेली, गतीविना नीती गेली, नीतीविना वित्त गेले, वित्तविना शूद्र खचले. एवढे सारे अनर्थ एका अविद्येने केले. आपल्याला जर या समाजाला सुधारायचं असेल तर शिक्षण याच्याशिवाय दुसरा पर्याय नाही. या समाजामध्ये स्त्रीला शिक्षणाची परवानगी मनुस्मृतीने लिहिलंय की स्त्री जर शिकली, तिला जर अक्षर गिरवायला लागली तर ती अक्षरांची आळ होऊन ताटात पडते. मग महात्मा फुले म्हणाले मी सर्वप्रथम माझ्या पत्नीला शिकवणार. सर्वप्रथम त्यांनी सावित्रीबाईंना शिकवलं आणि शिक्षिका केलं. भारतातील पहिल्या शिक्षिका म्हणून सावित्रीबाईंचं आज नाव घेतलं जातं. त्यानंतर त्यांनी भारतातली पहिली शाळा काढली. सर्वप्रथम किती मुली येत होत्या? फक्त 6 मुली येत होत्या. त्यातीलही 4 ब्राह्मण होते. सगळ्यात जास्त त्रास जर कोणी दिला असेल तर महात्मा फुलेंना, तर तो दिलाय आपल्याच जातीतल्या माणसाने. ज्यावेळेस महात्मा ज्योतिबा फुलेंना घरातून बाहेर काढलं, बाहेर काढण्याचं कारण काय की हा धर्म बुडवतोय. धर्म का बुडवतोय? तो स्त्रीला शिक्षण देतोय. म्हणजे स्त्रीने शिकणं हा धर्म बुडण्याचं काम होतं. आणि त्यामुळे त्यांना घराबाहेर काढलं गेलं आणि त्यांना मदत करणार देखील कोणी आलं नाही. त्यांना वाईट टाकण्याचा प्रयत्न केला. त्यांना मदत केली ते मुसलमानांनी, आसरा दिला त्यांनी. आणि त्यानंतर त्यांनी बाकीचे सगळं कार्य केलं. मला आज या ठिकाणी एक विषय महत्वाचा वाटतो की आज आपण या ठिकाणी जयंती साजरी करतो, पण जातीपातीमध्ये आपण आजच्या महापुरुषांना वाटून घेतले की काय, हा प्रश्न आज उभा राहतो. ज्यावेळेस शिवाजी महाराजांची जयंती येते तेव्हा कोण येतं पुढं? मराठ्यांची पोरं कुठे येतात, त्यांचं नियोजन वगैरे करतात. बाबासाहेबांची जयंती आली की बुद्ध लोक, महार लोक हे सगळे येतात. आणि ज्यावेळेस आता फुलेंची जयंती आली तर मायाची लोक साजरी करतात. म्हणजे आपण आता एवढे मोठे झालो की आपण या महामानवांना आता वाटून घेतो. या ठिकाणी एक वास्तविकतेला स्पर्श करणारी एक कथा आहे. एकदा काय झालं की असं चौकातले पुतळे, शिवाजी महाराजांचा पुतळा, महात्मा फुलेंचा पुतळा, आंबेडकरांचा पुतळा, गांधीजींचा पुतळा, असे सगळे पुतळे एकत्र जमायला लागले आणि आश्चर्य असं किती बोलायला लागले. शिवाजी महाराजांचा पुतळा पुढे आला आणि शिवाजी महाराजांचा पुतळा म्हणायला लागले की अरे या 18 पगड जातीतल्या लोकांसाठी मी स्वराज्य निर्माण केलं, पण मला मात्र फक्त मराठा समाजानंच वाटून घेतलं. त्यानंतर महात्मा ज्योतिबा फुलेंचा पुतळा पुढे आला आणि म्हणे की 18 पगड जातीतील सगळ्यांना शिकता यावं यासाठी मी शिक्षणाची दारी खुली केली, पण मला मात्र फक्त माळी समाजानंच वाटून घेतलं. त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा पुढे आला आणि म्हणाले की सगळ्यांनी एकत्र नांदता यावं यासाठी मी संविधान दिलं, पण मला फक्त महार समाजापुरताच, बौद्ध समाजापुरताच बोललो. आणि तिकडून काठी टेकवत गांधीजींचा पुतळा आला आणि ते म्हणाले अरे बाबांनो, तुम्हाला कोणत्या का जातीनं स्वीकारलंय, पण मी मात्र सरकारी खोलीतल्या खेळावरतीच लटकून बसलोय. ज्याची वास्तविकता आहे. आम्ही वैयक्तिक साजरी करतो जे, पण ज्यावेळेस आपण नियोजन करायचं बघतो त्यावेळेस खरंच जातीपातीमध्ये आपण गुंतून बसतो. आता हे नवीनच आलंय. जयंती साजरी करतो, डीजे वगैरे लावून नाचणं वगैरे ठीक आहे, पण मागच्या वर्षी आमच्या इथं भीम जयंतीला ऑर्केस्ट्रा मागवला होता नाचायला बाया. चांगलं वाटतं का? विडंबना करतोय आपण त्याची. आता परवा दिवशी पण जयंती आहे, त्याच्यासाठी पण ऑर्केस्ट्राच बोलवतात. मागच्या वर्षी सांगितलं होतं की नका बोलू तुम्ही, तरी पण यावर्षी आता काय माहिती यावर्षी काय करताय, तरी पण बोलवलं ही माहिती मला. आता परवा दिवशी होईल कार्यक्रम. म्हणजे हे महान पुरुष नाचून, त्यांची जयंती ही नाचून नाही तर वाचून केली पाहिजे, हे आज आपल्याला कळलं पाहिजे. कारण हे लोक डोक्यावर घ्यायची गोष्ट नाही तर डोक्यात घ्यायची गोष्ट. एक माणूस असतो, तो एसटीची वाट बघत थांबलेला असतो. तिकडून एसटी येते, तो एसटीला हात करतो, एसटी थांबते, तो एसटीत जाऊन बसतो. कंडक्टर येतात, कंडक्टर म्हणतात तिकीट. तसा तो माणूस म्हणतो मला 2 तिकीट द्या. आता कंडक्टर म्हणतो
तुम्ही एकटेच आलात ना, एकच तिकीट घ्या ना, दोन दोन कशाला घेतात? तसा तो माणूस म्हणला त्याचं काय आहे ना, पहिला हरवलं तर दुसरं असं म्हणून मी दोन दोन तिकीट घेतोय. आता कंडक्टर फार हुशार, पहिला हरवलं तर दुसरं घेतोय, दुसरं हरवल्यावर काय करशील? तो त्याने एसटीचा खिशातून मोफत पास काढून दाखवला आणि म्हणला, हा एसटीचा मोफत पास मी कशासाठी काढला? मुळात नेमकं आमचं हेच झालं. पहिलं तिकीट मिळालं छत्रपती शिवाजी महाराजांचं, तेही आज आम्ही हरवून बसलो. दुसरं तिकीट मिळालं छत्रपती संभाजी महाराजांचं, तेही आज आम्ही हरवून बसलो. आणि आमच्या खिशामध्ये एसटीचा जो पास होता ना, तो पास होता जिजाऊ मासाहेबांच्या संस्कारांचा, आणि तो आज आम्ही हरवून बसलोय की काय असं म्हणावं लागतंय. अहो, त्या सावित्रीने आम्हाला लिहायला वाचायला शिकवलं. त्या सावित्रीच्या ऍक्च्युअली काय करतात? वैभव लक्ष्मीचं व्रत करतात, सत्यनारायणाचं पारायण करतात. अहो, या सावित्रीने यासाठी तर लिहायला वाचायला शिकवलं. आज आम्ही उच्च शिक्षित महिला तुझ्या मोठ्या पुराने यात इतकी गुरफटलेली दिसतीये की ती शिक्षणाने साक्षर जरूर झाली पण सुशिक्षित झाली असं म्हणता येणार नाही. महात्मा ज्योतिबा फुले म्हणतात, खरा नीती हाची मानवाचा धर्म, बाकीचे अधर्म ज्योती म्हणे. खरा नीती हाच फक्त धर्म आहे, बाकीचे सगळे अधर्म आहेत असं ज्योतिबा सांगतात. आणि त्या पुढे सावित्रीबाई सांगतात की ज्ञान नाही, विद्या नाही, ती घेण्याची गोडी नाही, बुद्धी असूनही चालत नाही, त्यास मानव म्हणावे का? माणसाच्या जीवनातून शिक्षण आता केलं तर माणसाचं जीवन हे पशुपेक्षाही हीन दर्जाचं होतं असं त्यांनी वारंवार नमूद केलेलं. आणि अंधश्रद्धेवर हल्ला करताना सावित्रीबाई काय म्हणतात? मी नाही म्हणत, सावित्रीबाई म्हणतात, म्हसोबा खेसोबा भयंकर देव तयावर भाव ठेवून या. म्हसोबा खेसोबा भयंकर देव तयावर भाव ठेवून या. नवस करीती नवस फेडीन, नवस करीती बकरू मारीन, नवस फेडीन बाळ जेवणी. धोंडे कोरे देती नवस पावती, लग्न का करीती नाही? जर दगड खंडांपासून जर पूर्वाट होता तर नवस काय आवडतं? सावित्री होते करुणी विचार, जीवन साकार करून घ्या. सावित्रीबाईंनी आपल्या या कवितांमधून संपूर्ण समाजाला प्रबोधन करण्याचं कार्य केलं. शेवटी जाता जाता एवढंच म्हणते, घायाळ पाखरांना पंख दिले तू, मुक्या वेदनांना शब्द दिले तू. घायाळ पाखरांना पंख दिले तू, मुक्या वेदनांना शब्द दिले तू. तुझ्याच चेतनेने जगण्यास अर्थ आला, युगायुगाच्या शोषितांचा उद्धार तूच केलास. हे क्रांती सूर्या तुला कोटी कोटी प्रेम. जय हिंद, जय